शिवसेना आणि भाजप या दोघांनी मिळून त्यावेळेला हा दणका दिला आणि तेव्हापासून जे काँग्रेस जरा थोडी कमकुवत होत गेली आणि काँग्रेसमध्ये बंड होणार हे अपेक्षित होतं आणि म्हणूनच की काय ह्या सगळ्याचा विचार करून काँग्रेस तिथं मध्ये 1000 मतांनी आघाडीवर आहे. पण त्यावेळेला त्यांना शहरामधला चेतन नरोटे सोडलं तर काँग्रेस कुठे आहे? त्यांना आता खासदार मला वाटते 2-3 महिने होत आले, पण मोठी बातमी म्हणून असं काही आपल्या समोर आलेलं नाहीये. त्यांचे भाषणं मात्र गाजतायत लोक नाही चालत. तुम्ही राज्यात देशात प्रसिद्ध असताल पण तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमचं अस्तित्व ठेवण्याच्या दृष्टीने काही व्यूहरचना केली पाहिजे. नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी सर आहेत. अविनाश सर हे दैनिक सांज जे सोलापुरातलं प्रसिद्ध साई दैनिक आहे त्याचे संपादक आहेत आणि आमच्यासारख्या सगळ्या तरुण पत्रकारांचे ते मार्गदर्शक आहेत. जस्ट गप्पा मारतो आम्ही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं. तर विषय आपल्या चर्चेचा आज अविनाश सर असा असणार आहे, सोलापुरातली काँग्रेस आता संपत चालली आहे का किंवा संपेल का? कारण असं आहे की दक्षिणमध्ये हातचं सीट त्यांनी सोडून दिले, मध्यमध्ये सुद्धा स्ट्रॉंग उमेदवार अपेक्षित होता. काय सांगाल या अनुषंगानं? बघा, काँग्रेस पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठा पक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षापासून होता. अनेक वर्ष त्यांचा खासदार सोलापूर जिल्ह्यात 2 खासदार ठरलेले असायचे, थोरात कुचत. म्हणजे नाव खासदारकीचं नाव आलं की हे 2 नाव रिपीट व्हायचे. आमदार सुशील कुमार शिंदे रिपीट अनेक वेळेला, म्हणजे आमदारकीच्या ह्याच्यात चाकोते रिपीट, म्हणजे अशी अनेक नावं होती की हे काँग्रेसचे सगळे बालेकिल्ले असल्यासारखा जिल्हा होता. पण मधल्या काळामध्ये ज्या वेळेला मला वाटतं पुलोच झाला आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाला जी एक ताकद मिळाली महाराष्ट्रामध्ये, शिवसेना नाही मोदी नाही त्याच्या आधीपासून वल्ल्याळ पहिल्यांदा निवडून आले. त्यांनी पहिला छेद दिला वल्ल्याळांनी, भुतडा वगैरे ही मंडळी त्यावेळेला इलेक्शन लढवलेली. म्हणजे भाजपने त्यावेळेला आणि शिवसेना त्यांच्याबरोबर स्ट्रॉंग होत गेली त्यावेळेला. तर शिवसेना आणि भाजप या दोघांनी मिळून त्यावेळेला हा दणका दिला आणि तेव्हापासून जे काँग्रेस जरा थोडी कमकुवत होत गेली. मधल्या काळात शरद पवारांचा गट काँग्रेसमधून बाहेर पडला तर त्यावेळेलाही बरीच मंडळी काँग्रेसची इथनं गेली. आता कसं असतं, पक्षाचं अस्तित्व कसं राहतं की तुम्ही निवडणुका किती जागांवर लढवता त्याच्यावर आहे. बरोबर. महानगरपालिकाही मधल्या काळामध्ये म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या ताब्यातनं गेली, तिथं बीजेपीचं आलं. त्याच्या आधी एकदा पुलोतचा प्रयोगही झाला, म्हणजे काँग्रेसने अस्तित्व टिकवण्यासाठी पुलोतचाही प्रयोग त्यावेळेला केला होता. आमदार आले की ते त्याच्या भागामध्ये नगरसेवक निवडून आणतात. आणि प्रभागामध्ये नगरसेवक जे असतात ते आपल्या पक्षाचा आमदार निवडून आणतात. असं एकमेकाचं साठलोटं असतं. तर ती संख्या कुठेतरी घटत गेली आणि तो काँग्रेसला बऱ्या प्रमाणामध्ये तेव्हापासून ब्रेक बसत आलाय. आता तुम्ही नुकत्याच विधानसभेच्या जागा जे वाटप झालंय विकास आघाडीमध्ये, त्याच्यामध्ये काँग्रेस कुठे दिसत नाही का असा एक साधारण तुमचा कल आहे. बरोबर. काँग्रेस दिसते, हातची सीट घालवली दक्षिणची. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, शहर उत्तरमध्ये जर वारंवार चाकोतेच्या रूपाने जर काँग्रेस होती तर तिथली काँग्रेसची सीट त्यांनी शरद पवारांच्या दबावामुळं असेल किंवा अन्य काही कारणामुळं 2-3 वेळेला लागोपाठ राष्ट्रवादीला सोडली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं तिथं डिपॉझिट सुद्धा राहिलं नाही. काँग्रेसचं अस्तित्व तरी होतं, मग काँग्रेस थोडीशी तिथं कमकुवत होत गेली. चाकोते गट जो प्रभावी होता तो कमकुवत होत गेला आणि मग त्यामुळे तिथलं काँग्रेस संपलं. शहर मध्यमध्ये आता परवाच्या विधानसभेच्या तिकीट दिलं गेलं नाही, लोकसभेच्या वेळेची पासून याची सुरुवात आहे. लोकसभेत त्यांनी मित्र पक्षांचं सहकार्य घेतलं, सगळ्यांचं. म्हणजे MIM सुद्धा असेल छुपा. माझं तर असं म्हणणं आहे की MIMने सुद्धा तुम्हाला कुठल्या तरी पडद्यामागच्या कॉम्प्रोमाइजवरती पाठिंबा दिला असेल आणि माकपाने तर उघडपणे दिला होता. पण काँग्रेसने त्यांना शब्द दिला होता का नाही हे अजून अंधारात आहे. पण ते म्हणतायत ते की आम्हाला तुम्ही शब्द दिला होता. आणि मग ती काँग्रेसला जागा मिळणार का नाही हा शेवटपर्यंत संभ्रम होता. काँग्रेसला जागा मिळणार नसेल तर त्यांनी प्रक्रिया कशाला सुरू केली? 20 लोक जवळपास काँग्रेसकडून इच्छुक होते. तुम्ही सांगा, एवढं झालं बंड होणार. मुस्लिम नेत्यांची संख्या पण जास्त होती आणि काँग्रेसमध्ये बंड होणार हे अपेक्षित होतं आणि म्हणूनच की काय ह्या सगळ्याचा विचार करून काँग्रेसने ही जागा सर्वात शेवटी जाहीर केली आणि ती पण दिली शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांना. आता चेतन नरोटे यांनी लोकसभेमध्ये प्रणितीताईंचा असेल, त्याच्या आधी सुशील कुमारांचा असेल, लॉयलिस्टपणे काम केलेलं आहे. कदाचित त्याचं बक्षीसही आहे का पण हा विचार करावा. स्ट्रॉंग उमेदवार
आहेत. म्हणजे कसं असतं, स्ट्रॉंग वगैरे काँग्रेस तिथं एक मध्ये 1000 मतांनी आघाडीवर आहे, पण त्यावेळेला त्यांना सगळ्या मित्र पक्षांचा पाठिंबा होता हे लक्षात घ्यावं लागेल. या वेळेला ते तसं दिसत नाही. दक्षिणची जागा विनाकारण गमावल्यासारखी गमावली काँग्रेस. हातची सीट आहे. दक्षिणमध्ये लढले असते. मागच्या वेळेला बाबा मिस्त्री उमेदवार होते. 55,000 मतं, 55,000 मतं होती त्यांना. का घालवली तुम्ही? म्हणजे तुम्ही शरद पवारांना घाबरून काही जागा सोडताय का? काय तुमचं पडद्यामागचं काही कॉम्प्रोमाइज आहे का? अशी शंका काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये आहे. आणि सुशीलकुमार शिंदे आणि प्रणितीताई शिंदे यांनाच याचं उत्तर द्यावं लागणार आहे. तसंच पंढरपूरच्या बाबतीतही झालंय. पंढरपूरमध्ये भगीरथ भालके ती त्यांच्या गटामध्ये शरद पवारांची तुतारी वाजते आहे. दुसरा एक उमेदवार दिला गेलाय. मग का तुम्ही बोलत नाही? जर काडादींना तुम्ही इथं छुपा पाठिंबा देताय, म्हणजे काडादींच्या दिलीप मानेंचं एबी नाव जाहीर होऊन त्यांना एबी फॉर्म मिळत नाही, अपमानित केलं, अपमानित, ह्या सगळ्यांच्या गोष्टीचा फटका निश्चित काँग्रेसला बसणार आहे. कुठल्या बेसवरती? जर तुमचे जर आता उमेदवारच नाहीत तर निवडून येणार कसे? शहरामधला चेतन नरोटे सोडलं तर काँग्रेस कुठे आहे? नाहीच आहे, काँग्रेस नाहीये. मग तुम्ही महानगरपालिकेला कुठल्या बेसवरती सत्ता आणणार? महानगरपालिकेला जर तुमचे आमदार असतील, खासदार ताई किती जणांशी साधणार? बरं, त्यांना आता 6 तालुक्याचं याच्या मागे काही वेगळा विचार असू शकणार आहे का शिंदे साहेबाचा, प्रणितीताईचा, की आपल्याला दुसरीकडे कुठे अडचण येऊ नये म्हणून या सीट असं? राजकारणात असं असतं, म्हणतात सुद्धा. आणि त्यांचे आता काही लोक म्हणू पण लागलेत की आपल्यापेक्षा, म्हणजे दिलीप मानेंचं एक अनाहूत पत्र काल प्रसिद्ध झालंय. त्यांनी स्पष्ट काही म्हणलेलं नाही, पण ते ज्या दिवशी म्हणतील तेव्हा धमाकाच होणार आहे सोलापूरमध्ये. ते नाराजच आहेत, हे नक्की आहे. आणि ते सक्रिय नाहीत प्रचारामध्ये. इकडं प्रणितीताई सुद्धा सक्रिय नाही. मोठी तयारी केली होती दक्षिण, निश्चित. आणि त्यांना देतो म्हणाले, लिस्ट मध्ये नाव आलं, ऐन वेळेला कट केले. काडादींना पण आता सपोर्ट आहे का नाही हे पण क्लिअर नाही, काही नाही. फक्त 2-4 काँग्रेसचे नेते सोबत दिसत आहेत. मग आता ही माणसं तरी तुम्ही रोखू शकत होता. जर प्रणितींचा पाठिंबा नसेल काडादींना, तर तुमचे काँग्रेसचे काही लोक त्यांच्याबरोबर उघडपणे फिरतायत काडादींबरोबर. मग त्याचा खुलासा झाला पाहिजे. आज अनेक लोक तुमचे काँग्रेसमधले नगरसेवक सोडून गेले ऐन वेळेला. चेतन नरोटे यांची साथ, मोठा एक समाज जो पारंपरिक तुमच्या बाजूने उभारणारा समाज आहे, तो तुम्हाला सोडून गेला. त्याला उत्तर द्यावं लागेल. पद्मशाली समाज ताईंच्या निवडणुकीपासून, म्हणजे लोकसभेपासून समाज विरोधात गेलेला आहे. त्याला तुम्ही जवळ आणण्यासाठी काय केलं? काँग्रेस पक्षाला मानणारा पद्मशाली समाज सुद्धा आहे, पण तो आता जवळ यावा या दृष्टीने काही केलेलं फारसं काही दिसत नाही. लोकसभा, विधानसभा ही त्या दृष्टीने चांगली होती की ताईंना आपला हा जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये बेस बसवता येईल. पण काय झालंय, मला असं वाटतंय, अनेक लोकांना अनेक प्रकारचे शब्द स्वतः निवडून येण्यासाठी ते देऊन बसलेले आहेत. आणि कुठंतरी त्यांची आता गळचेपी होते, सँडविच होते का, असं मला वाटतंय. पण ठाम भूमिका घेण्याची वेळ आहे, नाहीत अन्यथा काँग्रेस सोलापुरातनं इतिहास जमा होईल अशी जर कोणी टिप्पणी केली तर त्या प्रणितींना किंवा शिंदेंना त्याचा राग येऊ नये. आणि स्थिती तशी दिसते ना, तुम्ही बघा ना. एक साधं उदाहरण, परवा बाबा करगुळे भेटले होते. मी म्हटलं की एवढं सगळं तुम्ही करताय, नाराजी व्यक्त करताय, ताईंचा, शिंदे साहेबाचा काही फोन? ते अक्षरशः रड्याचेच राहिले होते. ते म्हटले की सर आम्ही एवढे वर्ष दिलेत, साधं विचारलं पण नाही आम्हाला, आम्ही जातोय म्हणल्यावर का चाललंय, काय, काही विचारलं नाही. म्हणजे एवढं दुर्लक्ष चाललंय त्यांचं. अवघा ताईंच्या कार्यकर्त्यांना जर विश्वासात घेऊन नेहमी आपण बोलतो ना, त्यावेळेला ताईंचा स्वभाव आणि शिंदे साहेबांचा स्वभाव परस्पर विरुद्ध आहे असं कार्यकर्ते खाजगीमध्ये सांगतात. तर ताईंनी स्वतः सुद्धा एकदा कबूल केलं की मी साहेबांप्रमाणे सर्व समावेशक वागण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे ही जी अडचण आहे ती त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचलेली आहे. पण तुम्ही लक्षात घ्या, किती वेळ तुम्ही आता 6 महिन्यात पुन्हा कॉर्पोरेशनच्या निवडणुका लागतील. काँग्रेस राहावा की नाही आपल्याला काय त्याशी घेणं देणं नाही, पण जे दिसतंय ते सांगतोय. म्हणजे तुम्हाला असं वाटू नये की बाबा आम्हाला फार काँग्रेस संपत्ती त्याचा पुढे कुणी आलं पत्रकारांच्या आयुष्यात तर काही आणि हो पण नाही, शहराच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे, शहर विकसित झालं पाहिजे. तुम्ही सांगा 1000 कोटी रुपये स्मार्ट सिटी योजनेमध्ये सोलापुरात आले, अक्षरशः धुळधाण झालेली. इतक्या मोठ्या प्रमाणात करप्शन, कुणी आवाजही उठवत नाही. इतके मोठे पैसे आले, पक्ष नावाला राहिला पण नाही. मी हा मुद्दा खासदार शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आल्यानंतर मांडला. त्या म्हटल्या होय मी लोकसभेत मांडेन. काय पुढं झालं नाही. अहो किती साहेब पैसे खाण्याचे. आणि ज्या योजना 19 योजना काहीतरी स्मार्ट सिटी योजनेमध्ये झाल्यात, सगळ्या धुळखात बंद पडलेल्या आहेत.
आता साधं आपलं रिपन हॉल जवळचं ऍडव्हेंचर पार्क ते बंद आहे. सिद्धेश्वर छोटी रेल्वे आणली, ते ट्रॅक सगळं बंद आहे. ह्याला काय फार मोठी ताकद लावावी लागत नाही, पण त्याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा करा, तेही करत नाही. आता एवढं मोठं रेल्वेचं टर्मिनल होत आहे, तर 2-4 तीर्थक्षेत्राला जोडणारी दिवसभरातली एक गाडी ट्राम सुरू करण्याच्या दृष्टीने आता काही प्रयत्न होतील का नाही? काँग्रेसने हे मोठं 50 वर्षाच्या पुढचा विचार करून काम केलं पाहिजे आणि प्रणितींकडून त्या अपेक्षा आहेत. प्रणितींना आता खासदार मला वाटते 2-3 महिने होत आले, पण मोठी बातमी म्हणून असं काही आपल्या समोर आलेलं नाहीये. त्यांचे भाषणं मात्र घासतायत लोक, नाही चालत भाषणं. तुम्ही निश्चित आम्हाला आनंद आहे की स्टार प्रचारक म्हणून तुम्ही मोठ्या, पण तुमच्याच गावामध्ये तुमचं अजूनही काही भाषण होत नाही प्रचार सभेत. म्हणजे अजून 8 दिवस राहिलेत, आता तुम्ही करताल कदाचित. कालच सोलापुरात आलात तुम्ही. राज्यात देशात प्रसिद्ध असताल, पण तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमचं अस्तित्व ठेवण्याच्या दृष्टीने काही व्यूहरचना केली पाहिजे असं मला एकंदरीत वाटतं. आणि त्याच्यामध्ये आताच्या स्थितीत तरी काँग्रेस पक्ष थोडासा तुम्ही म्हटल्यासारखं सेटबॅकला जाताना दिसतोय. याच्या मागं काय व्यूहरचना आहे का ती आपल्याला बघावी लागेल. काँग्रेसचं जे काही सोलापुरातलं वातावरण आहे त्या अनुषंगानं आता आपण अविनाश सरांशी गप्पा मारलेल्या आहेत. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापुर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।